प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा 10 जुलैचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आपण बघितलं कलाने रात्रभर जागून डिझाईन कंप्लीट केल्यात, गडबडीमध्ये झाल्यात, पण डिझाईन्स खूप छान झाल्यात. कला आता नाश्त्याची तयारी करायला लागते. अद्वैत आता जागा होतो सकाळी 7 वाजता आणि विचार करतो, अरे देवा, अशी कशी झोप लागली मला. 7 वाजलेत. घरातले 6 वाजता सगळे उठतात. ऑलमोस्ट 2 तासात हिच्या डिझाईन कंप्लीट होणं इम्पॉसिबल आहे. आता तिच्या हाताला लागलाय, हात तिचा इंजर्ड आहे, म्हणजे तिला काही जमलंच नसणार आहे. पण आता अद्वैत घाईघाई उठतो आणि कला काय करते ते बघायला जातो. आता मजा येते. खरे खरे करत हा स्वयंपाकघरात जातो आणि तिला म्हणतो, काय ग खरे, तू इकडे कशी. आता कला म्हणते, हे काय नवीन आल्यासारखं विचारतोय, मी इथेच असते सकाळी सकाळी. अद्वैत म्हणतो, नाही तू इथे काय करतेस. कला म्हणते, अरे बाबा, ब्रेकफास्टची तयारी करते. आणि चांदेकर, गुड मॉर्निंग. अद्वैत म्हणतो, गुड मॉर्निंग. आता कला त्याच्या डोक्याला हात लावून बघते. अद्वैत म्हणतो, काय करतेस तू हे. कला म्हणते, अरे हल्ली तुझ्या खूप रात्रपाळ्या होत आहेत ना, कधी कधी कामामुळे, कधी कधी घोरण्यामुळे. अद्वैत म्हणतो, कळलं आता. कला म्हणते, नाही जागरणामुळे झोप झाली नाही का, तर ताप आलाय का तुला, असं बघत होते. आणि जनरली गुड मॉर्निंगच म्हणतात ना रे सकाळी उठल्या उठल्या. इतक्या दिवसापासून मी किचनमध्ये काम करते, आज असा एकदम मला पहिल्यांदा बघितल्यासारखा का करतोय रे. बरं, मी विचार केला हा झोपला असेल, दमला असेल, म्हणून आपणच गुड मॉर्निंग म्हणा. आता कोणी गुड मॉर्निंग म्हणल्यावर असं समोरचा माणूस विचारतो का, ए मला सुप्रभात का म्हणतोयस, तुला काही सिरियस प्रॉब्लेम तर नाही ना झाला. अद्वैत म्हणतो, मला काही प्रॉब्लेम झालेला नाहीये, मी कोण आहे माहितीये ना. कला म्हणते, माहितीये रे बाबा मला, तूच अद्वैत चांदेकर आहेस. आणि चांदेकर कॉफी घेणार आहेस ना. आता करतो हा नुसता. कला त्याला कॉफी बनवून देते आणि थँक्यू म्हणते. अद्वैत म्हणतो, आता कशाला थँक्यू म्हणतेस. कला म्हणते, तू काल रात्री घोरला नाहीस ना त्याबद्दल. आणि मी घोरतोय का, मला हैराण नाही केलंस ना त्यासाठी. तू गपगुमान तुझं काम करत होता ना, म्हणून माझी झोप झाली. अद्वैत विचार करतोय, खरंच चांगली झोप झाल्यामुळे ही फ्रेश दिसत असेल का. कला त्याला विचारते, काय रे काय झालं. अद्वैत म्हणतो, काही नाही झालं, काल रात्री माझी झोप नाही झाली, मी काम करत होतो ना म्हणून. आणि सानिका मला डिझाईन्स पाठवणार होती, अजून नाही पाठवल्या तिने डिझाईन्स, विचारतोच तिला. आता तेवढ्यात सानिकाचा व्हॉट्सअपचा मेसेज आलाय त्याला आणि तो बघतो तर काय, सगळ्या डिझाईन्स एकदम परफेक्टली रेडी. अद्वैत विचार करतो, या अति आगाऊच्या हाताला तर बऱ्यापैकी लागलंय आणि तरी सुद्धा हिने डिझाईन्स पूर्ण केल्या इतका परफेक्टली. काय केलं काय हिने जादू. आता कला त्याच्याकडे बघते आणि तो कलाकडे बघतोय. मजा आली प्रेक्षकांनो बघायला. आज खूप छान भाग आहे याचा, थोडासाही स्किप करू नका. आणि नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि रिव्ह्यूलाही लाईक करा. तर आता हा राहुल आलाय या रोहिणीच्या खोलीमध्ये. ती रोहिणी वैतागते आणि म्हणते, राहुल कशाला उठवतोयस, सकाळचे 7 वाजले आत्ताशी. राहुल म्हणतो, मम्मा न्यूजच तशी आहे. राहुलने आता त्या रोहिणीला न्यूज सांगितली आहे की ती नैना आहे ना, त्या स्वामीनाथनच्या शूटला जाणार आहे आज. काय करायचं आहे सांग मम्मा, माझ्याकडे एक भारी आयडिया आहे. आता रोहिणी म्हणते, एक काम कर, मी सांगते ना तसं कर. आपल्याला चांगला बॉम्ब ब्लास्ट हवा आहे, काहीतरी वेगळं करावं लागेल. हे बघ, एक काम कर, ती ना त्या स्वामीनाथनच्या ॲड शूटच्या दिवशी दुसऱ्या शूटला गेली पाहिजे. राहुल म्हणतो, मम्मा त्याने काय होणार आहे. रोहिणी म्हणते, अरे तू तिला दुसरी एखादी ॲड दे आणि जास्ती पैशाची ॲड दे, त्याने ना ती तिथे पोहोचूच शकणार ना. ज्या दिवशी तिचं फोटोशूट आहे ना स्वामीनाथनचं, त्याच दिवशी दुसरं शूट असायला हवं. छान फॅशनेबलचे कपडे किंवा मेकअपचं प्रोडक्ट असावं. कुठल्याही परिस्थितीत ती नैना घरगुती दिसायला नको, मग मजा येईल आणि एका दगडात 2 पक्षी मरतील. मग राहुल म्हणतो, म्हणजे. आता ही रोहिणी म्हणते, ती नैना खूप स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे. जास्ती पैशाच्या लोभाने ती स्वामीनाथनच्या शूटला जाणारच नाही. ऐन शूटच्या वेळेला नैना तिथे गेली नाही तर स्वामीनाथन अडकेल. अद्वैत आणि घरचे एक तर त्या स्वामीनाथनची नाराजी झेलतील आणि सोबत त्या नैनाच्या नवीन शूटमुळे चांदेकरांची बदनामी पण झेलतील. आणि नैना कोण आहे माहिती आहे ना तुला. राहुल म्हणतो, अगं मम्मा माझी बायको आहे, हा काय प्रश्न आहे तुला. मग आता ही रोहिणी म्हणते, अरे मूर्खा, ती बहीण आहे कोणाची तरी, कलाची बहीण आहे. सगळ्यात जास्ती बोलणी कलाच खाईल. तर इकडे काजल मॅडम आल्यात सकाळी सकाळी ड्युटीवर, पण सोहम इथे नसल्यामुळे तिला जरा करमत नाही. पण ती पुन्हा विचार करते, बरं झालं इथे नाही येतो, नाहीतर सकाळी सकाळी मला इन्स्ट्रक्शन देत बसला असता, असं वाग तसं नको वागू. तेवढ्यात एक मुलगी काजलला, इकडे ये रे, माझी ऑर्डर घे, असं म्हणते. काजल म्हणते, येतोय जरा थांब. आता ती काजल सगळं काम पूर्ण करते आणि मग त्या मुलीची ऑर्डर घ्यायला जाते आणि मनात विचार करते, चला आता आपण आपल्या स्टाईलने काम करायला मोकळे. तो सोहम नाही आहे ना, तर उगाच शिकवत बस. अद्वैत आणि कला तिघजणही नाश्त्याच्या टेबलवर आहे.
कला आबांना नाश्ता सर्व करत असते. अद्वैत म्हणतो, हात बरा झाला वाटतं तुझा. नाही, घरातली सगळी कामं करतेस म्हणून विचारलं. कला म्हणते, सकाळी काम करताना दुखत होता हात, मग रुमाल बांधलाय मी. आता अद्वैत म्हणतो, रुमाल नको लावू, ऑइंटमेंट लाव, औषधं घे. आबांना मजा येते या दोघांची भांडणं ऐकायला. अद्वैत म्हणतो, जास्ती ॲक्टिव्हिटी करू नकोस. कला म्हणते, ॲक्टिव्हिटी करू नको म्हणजे? मग अद्वैत म्हणतो, बाकीची कामं नको करूस, हाताचा वापर होईल अशी कामं, त्रास होईल ना तुला. आता कला म्हणते, छे रे, मी कुठे काय करू शकते. मग अशी कुरिअरवाला आला ना तर सही पण करता नाही आली मला. मग लगेच अद्वैत म्हणतो, अरे 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 गेट वेल सून. आबा हसायला लागतात. अद्वैत म्हणतो, काय झालं आबा. मग आता आबा म्हणतात, अरे तू आत्ता गेट वेल सून म्हणाला ना, त्याचा आणखीन एक अर्थ निघतो. आता अद्वैत म्हणतो, काय अर्थ निघतो आबा. आबा म्हणतात, अरे गेट वेल सून म्हणजे प्रत्येक घराला आपल्या कलावणी सून हवी. अरे शब्दांचे खेळ केले रे बाबा जरा. अरे अद्वैत, तू कलाची इतकी चांगली काळजी घेतोय, बरं वाटतंय मला. किती चांगली बायको आहे तुझी, काळजी घे बाबा अशी. तर आता राहुल आणि रोहिणीच्या प्लॅनप्रमाणे पुढचं सगळं सुरू केलंय त्यांनी. एका माणसाने नैनाला फोन केलाय. तो विचारतोय, मॅडम तुम्ही नैना चांदेकर बोलता आहात ना. नैना हेडफोनवरती बोलते त्यांच्याशी. ती म्हणते, हो मीच बोलतीये. आता तो माणूस विचारतो, मॅडम तुम्ही मॉडेलिंगच्या असाइनमेंट घेता ना. नैना म्हणते, हो हो घेते ना, मी प्रोफेशनल मॉडेल आहे. मग तिकडनं तो माणूस म्हणतो, मॅडम आमच्याकडे ना एक प्रोडक्ट आहे, त्याची मॉडेलिंग कराल का तुम्ही. काय आहे ना, आमची मॉडेल ऐन वेळेला बॅकआउट झाली आहे, 10 लाख रुपये पेमेंट मिळेल तुम्हाला. नैनाचे डोळे चमकले. 10 लाख म्हटल्यावर नैना म्हणते, पण हो कधी आहे शूट तुमचं. ते म्हणतात, आजच आहे, तुम्हाला आजच यावं लागेल. नैना म्हणते, आजच्या ऐवजी नंतर नाही जमणार का. ते म्हणतात, नाही हो नाही जमणार, आजच आम्ही कमिटमेंट दिली आहे ना क्लायंटला, त्यामुळे तुम्हाला आजच यावं लागेल. तुम्ही रेडी आहात का, प्लीज मला लवकर कळवा. नैना त्याला म्हणते, जरा थोड्या वेळ थांबाल का, मी तुम्हाला लगेच कॉल करून कळवते. तेव्हा ते म्हणतात, हो चालेल, काही हरकत नाही मॅडम, आम्ही तुमच्या फोनची वाट बघू, पण प्लीज जरा लवकर कळवा. नैना फोन ठेवल्यावर विचार करायला लागते, आता या स्वामीनाथनच्या शूटचं काय करू. ते शूट पण आजच आहे की. इकडच्या बेसपेक्षा इकडे जास्ती पैसे मिळतात, काय करू. पैशाच्या बेससाठी जाऊ का तिकडे, काय करू यार, काही कळत नाहीये. आणि आता राहुलला त्या माणसाने फोन करून सांगितलंय की साहेब आपलं काम झालंय. नैनाने आता ऑलमोस्ट तिचा निर्णय हो आहे असंच कळवलं आहे त्यांना. पण आता ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल प्रेक्षकांनो. आता अद्वैत आबांना सांगत असतो, आबा आज आपल्या नवीन कलेक्शनचं फोटोशूट आहे, तुम्ही चला ना. आजोबा म्हणतात, नको अरे अद्वैत, पावसा पाण्यामुळे मला नाही जमणार बाबा, तू कलाला घेऊन जा, तिची मदत होईल तुला. कला म्हणते, नको आजोबा, मला त्यातलं काहीच कळत नाही. आणि तसंही अद्वैतला तसंच वाटतं ना. मग अद्वैत म्हणतो, खोटं आहे का त्यात. कला म्हणते, मी कुठे म्हणाले खोटं आहे त्यात. मग अद्वैत म्हणतो, कशाला आबांसमोर खोटं बोलते, उगाच त्यांच्यासमोर मला तोंडावर पाडतेस का. कला म्हणते, हे बघ मी कधी खोटं बोलत नसते आणि कोणाला खोटं बोलूही देत नाही, कारण सांग मी कोण आहे. मग आता अद्वैत म्हणतो, खरे. मग कला म्हणते, अगदी बरोबर. अद्वैत म्हणतो, नावाचा आणि स्वभावाचा दूर दूरपर्यंत संबंध. ते आजोबा डोक्याला हात मारतात आणि म्हणतात, अरे देवा, आता तर चांगला संवाद सुरू होता ना तुमचा. अद्वैत म्हणतो, आबा मला एवढंच सांगायचंय, घरातली कामं करणं वेगळं आणि ॲक्च्युअल बिझनेस करणं वेगळं. आता कला म्हणते, अरे मला एवढं काय ऐकतोयस तू, मी येणार नाहीये तुझ्यासोबत. अद्वैत म्हणतो, तू जरी आलीस तरी मी तुला घेऊन जाणार नाहीये, तिथे फोटोशूट आहे, तिथे काय गरज आहे तुझी. आबा म्हणतात, अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं, लगीन झालंय ना तुमचं. अरे बाबांनो, उद्या तुम्हाला पोरं सोरं होतील तरी अशीच भांडणार आहात का तुम्ही लहान लेकरासारखी. कला म्हणते, आजोबा बघा ना हा कसा करतो. आजोबा म्हणतात, कला हे तुझ्यासाठी सुद्धा आहे, अरे तू पण तुझ्या नवऱ्यासारखीच आहे, जरा कमी भांडत जा की दोघं जण. कला म्हणते, सॉरी आजोबा. अद्वैत पण म्हणतो, सॉरी आबा. आजोबा म्हणतात, अद्वैत कलाला संध्याकाळी घेऊन जाय सोबत, तिला शूटमधलं माहिती असो नसो, तू तिला घेऊन जाणार म्हणजे जाणार, तिथे तुला तिची मदतच होणार आहे. आणि कला काही झालं तरी तुला जावं लागेल ना अद्वैत बरोबर. तुम्ही दोघं जण नवरा बायको आहात ना, एकमेकांना साथ देणं तुमचं कर्तव्य आहे. चला येतो मी. आता कला आणि अद्वैत दोघं एकमेकांकडे तोंड वाकडं करून निघून गेलेत. आता प्रेक्षकांनो, खरी मजा तुम्हाला पुढे बघायला येणार आहे. आता हे स्वामीनाथन सगळी शूटची तयारी करतात. कला आणि अद्वैत तिथे पोहोचलेत. आता हे स्वामीनाथन म्हणतात की अरे बरं झालं, मी तुमचीच वाट बघत होतो, तुम्ही दोघंच आलात का. अद्वैत म्हणतो, आबांना पावसा पाण्याचा त्रास होतो ना म्हणून ते नाही आले. आता ते स्वामीनाथन म्हणतात, नैना नाही आली का. आता ही कला म्हणते, नाही ताई नाही आली आमच्याबरोबर. ते स्वामीनाथन म्हणतात, हरकत नाही आहे, ती येईपर्यंत आपण शूटिंगच्या सगळ्या प्लॅनविषयी डिस्कस करूया. चला आपली थीम काय आहे. आता ते त्यांच्या शूटिंगचं डिस्कशन करतच असतात आणि बराच वेळ झाल्यानंतर नैना अजूनही आली नाही आहे. पण बोलता बोलता कलाने काहीतरी आयडिया दिली आहे या स्वामीनाथनला. ते स्वामीनाथन म्हणतात, मिसेस चांदेकर तुम्ही अगदी बरोबर बोललात, एवढ्या दिवसापासून मी काम करतोय पण हे काम माझ्या लक्षातच आलं नाही, छान आयडिया दिलीत तुम्ही मला.
ही आयडिया त्यांनी आपल्याला ऐकवलेली नाही आहे प्रेक्षकांनो. आता ते स्वामीनाथन म्हणतात आलोच मी 2 मिनटं. आता अद्वैत आणि कला एकमेकांकडे बघतच राहत आहेत, कारण त्यांना हे नैनाचं सरप्राईज माहितीच नव्हतं ना. इकडे राहुलने मुद्दामच या नैनाचे फोटो काढलेत. नैनाने शॉर्ट ड्रेस घातलाय आणि आता राहुल तिचे सगळे फोटो काढून घेतोय 2-4 पोजेसमध्ये. अगं नैना ॲटिट्यूड दे, हॉट दिसतेस एकदम. नैनाला असं वाटतंय काय येते आणि काय नाही, खूपच शान मारतीये नैना. ही खोटी गरोदर आहे हे लगेच सगळ्यांच्या लक्षात येणारच आहे. हे अशी कुठे वागते का गरोदर बाई, काही दाखवतात मालिकेमध्ये, तर तशी ती खोटच वागतीये म्हणा. तर आता नैना विचार करते थोडे थोडे पैसे कमवण्यापेक्षा एकदम पैसे कमवलेले सगळ्यात भारी. काय करू मी तयार आहे त्यांना असं सांगू का. आता राहुल म्हणतो काय ग नैना, काय विचार करतेस, कुठे लक्ष आहे तुझं. आता ही नैना म्हणते राहुल एक प्रॉब्लेम झालाय रे. आता तेवढ्यात राहुलला कोणाचा तरी फोन आलाय आणि मुद्दाम राहुल फोनवर बोलत बोलत बाहेर जातो. नैनाला म्हणतो सॉरी ग नैना, मला अर्जंट जावं लागेल. आणि आता नैना विचार करते त्याला पण आत्ताच इमर्जन्सी यायला हवी होती का. राहुल बाहेर जाऊन विचार करतो मला माहिती आहे नैना तू कसला विचार करतेस, मला पाहिजे तोच निर्णय घेणार आहेस तू. आता नैना विचार करते काय करू यार, मी काय निर्णय घेऊ कळत नाहीये. जाऊ द्या, जिथे पैसे जास्ती आहेत तिथेच जाते मी. आणि आता या नैनाने फोन करून त्या माणसाला कळवलंय की मी शूटसाठी तयार आहे. आता तो माणूस म्हणतो मॅडम तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागेल. नैना म्हणते मी लगेच येते तुमच्याकडे, आपण कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेऊया, तुम्ही प्लीज मला तुमचं लोकेशन पाठवा बरं. आता तो माणूस म्हणतो ठीक आहे मॅडम पाठवतो. आणि आता राहुलने या रोहिणीला फोटो दाखवलेत मोबाईलमध्ये नैनाच्या शॉर्ट ड्रेसमधले. रोहिणी ते फोटो बघते आणि जाम खुश होते आणि दोघंही मायले बघ असे आता हसतायत, असं त्यांनी दृश्य दाखवलंय. पण खरी मजा तुम्हाला पुढे येणारे प्रेक्षकांनो बघायला. हे स्वामीनाथन खूप चिडतात आणि म्हणतात काय हे, ही नैना का नाही आली अजून. ती मुलगी म्हणते सर मी केव्हाची त्या मॅडमला कॉल करते, त्या माझा फोनच उचलत नाहीये. स्वामीनाथन म्हणतात हे काय अनप्रोफेशनल वागणं, आधी स्वतःच संधी द्या म्हणून मागे लागायचं आणि मग ऐन वेळेवर असं. आता अद्वैत म्हणतो काय झालं सर, तुम्ही का चिडचिड करताय, म्हणजे काय झालंय, तुम्ही कुठल्या नैनाबद्दल बोलताय. आता ते स्वामीनाथन म्हणतात अहो नैना काय बनताय तुम्ही, तुम्हाला कळत नाहीये का, तुमच्या भावाची बायको नैना चांदेकर बद्दल बोलतोय मी, आणखीन कुठली नैना असणार आहे काय. हो मिस्टर आणि मिसेस चांदेकर, तुम्हाला एवढं सिंपल कळत नाही का, तुमच्यासोबत मी 4-4 वेळेला नैना म्हणतोय, याचा अर्थ हाच होतो ना की तुमच्या घरातलीच नैना चांदेकर आहे ती. अहो या असाइनमेंटची मेन मॉडेल आहे ती, हे तुम्हाला माहिती पण नव्हतं का. कमाल आहे, सरप्रायझिंगच आहे हे सगळं. अहो इकडे जेव्हा मी मीटिंगला यायचो तेव्हा ती मला भेटायची नाही, त्यावेळेला तीच माझ्या मागे लागली होती, मला मॉडेलची संधी द्या. आणि आता असाइनमेंटसाठी मी तिला आजची वेळ दिली होती आणि तिने आता अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात. आणि प्रेक्षकांनो पुढे अद्वैत आणि कलाचे भांडणं त्या ऑफिसमध्ये चालू झालेत. आजचा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि रिव्ह्यूला लाईक करायला प्लीज विसरू नका प्रेक्षकांनो. आता हा अद्वैत कलाला म्हणतोय पुढच्या भागात दिसणार आहे आपल्याला. काय ग तुला माहित होतं ना तुझी बहीण इथे येणार आहे. कला म्हणते जसं तुला आत्ता कळलंय ना तसं मला पण आत्ताच कळलंय, ती शूट करतीये. ही बातमी बाहेर गेली ना तर चांदेकर कुटुंबाचे किती वाभाडे निघतील कळतंय का तुला. आता हे स्वामीनाथन म्हणतात अद्वैत मी तुला हक्काने सांगतोय की तूच मला इथे मॉडेल म्हणून हवाय. आता अद्वैतला पडला ना प्रश्न. अद्वैत आता मस्त मेकअप करून तिथे फोटोशूट करतोय आणि आता एक माणूस येऊन सांगतो सर अहो या कोणत्याही मॉडेल अद्वैत सरांना मॅचच करत नाहीये. मग आता हे स्वामीनाथन म्हणतात कला मला असं वाटतं की तू अद्वैतची मॉडेल व्हावीस. आणि प्रेक्षकांनो मी तुम्हाला कला आणि अद्वैतचा एक छानसा लुक या व्हिडिओमध्ये शेअर केलाय. आता हे तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, पण कला आणि अद्वैतचा लुक काहीसा असा असणार आहे. छान वाटला ना तुम्हाला लुक, मला कमेंट करून नक्की कळवा हं. आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. धन्यवाद.